ॐ गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्तिं ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवती ज्ञानेन तद्पदं बोधितं जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिवहर हर महादेव वंदे श्रीमद्रामं सद्गुरु मतिशांती शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भवजलध तत्वबोधसेतुकरं ओम तत्सत्प्रभणे नमः. सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरु पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरुमहालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु महादेव कुंभारप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. ग्रंथाचं पान नंबर 221 काढा. पान नंबर 221. उपपत्ती म्हणजे काय ही आपण काल बघितलेले. उपपत्ती म्हणजे काय? प्रकरणाने प्रतिपादित अशा अद्वितीय आत्मवस्तू नंदाकाची म्यूट करा. आत्मवस्तूचे दृष्टांताने जे प्रतिपादन करणे त्यास उपपत्ती म्हणतात. नंदाकाची म्यूट करा. उघडू नका ना, खरं आवाज यायला कुणाला आवाज येत नाही. ठेवल्यावर मुद्रिका ताई माझं म्यूट करा. ओम नमः शिवाय म्यूट करा. उपपत्ती म्हणजे काय? उपपत्ती म्हणजे काय तर काल आपण बघितले, प्रकरणाचे प्रतिपादित अशा अद्वितीय आत्मवस्तूचे दृष्टांताने प्रतिपादन करणे त्यास उपपत्ती असे म्हणतात. आत्म्याचं ज्ञान जी आहे ती समजण्यासाठी, आत्मज्ञान कसं आहे, ब्रह्म कसं आहे ही समजण्यासाठी जे दृष्टांत दिलेले असतात आणि त्या दृष्टांताने प्रतिपादन करणे म्हणजे सांगणे. दृष्टांत देऊन समजून सांगणे ह्यालाच उपपत्ती स्वरूप वर्णन असे म्हणतात. तर दृष्टांत दिलेले कोणते आहेत तर मृत्तिकेचा एक दृष्टांत दिला. मृत्तिकेचं पिंड जाणल्याने घटशरावादिक मातीच्या निराळ्या तऱ्हेचे भांडे, म्हणजे मातीचे जी भांडी आहेत ती मातीचा आकार घेतलेला असतो त्या भांड्याने. पण आकार कोणता जरी असला तरी ते भांडं कशाचं असतं तर मातीचंच असतं, मृत्तिकामय. आकार रांजणाचा मोठा घेतला, आकार मोठा रांजणाचा घेतला म्हणून ती काही वेगळं झालेलं नाही, तर ती मृत्तिकामयच आहे. माठ तयार केला, माठाचा गोल आकार घेतला, लहान माठ, मोठा माठ, सुरई किंवा मातीचा कुंडा, कोणतेही मातीचे भांडे जरी बनवले त्याचा आकार वेगवेगळा आहे, परंतु त्याच्यामध्ये काय आहे, सर्व भांड्यामध्ये मातीच आहे. ती मृत्तिकामयच आहेत, मृत्तिकामय आहेत असे समजून येते. सगळ्या भांड्यामध्ये काय आहे, मातीपासून बनवलेल्या भांड्यामध्ये मातीच आहे. तसंच घटादिकाच्या नामरूपाचे मिथ्यत्व समजून येते. मातीचे सगळ्यामध्ये आपण त्याला रांजण म्हणतो बनवला म्हणून, पण ती रांजण बनवायच्या आधीसुद्धा मातीच होती आणि बनवल्यानंतर त्याला रांजण हे नाव प्राप्त झालं आणि त्याला रूप पण प्राप्त झालं.
पण पुन्हा काही काळानंतर फुटल्यानंतर ती काय झालं तर मातीच झाली. मग एका काळात आहे आणि एका काळात नाही. काय एका काळात आहे आणि एका काळात नाही? तर नाम आणि रूप. माती ही तिन्ही काळात आहे, पण त्याचं नाम, रांजण ही नाव कधी प्राप्त झालं तर रांजण तयार केल्यावर प्राप्त झालं. आणि ती किती दिवस राहिलं? ती फुटेपर्यंत. फुटलं की त्याचं रूपही गेलं आणि नामही गेलं. मग नाम रूप कसं मिथ्य आहे हे समजून सांगण्यासाठी मिथ्यत्व समजून येते. ही समजून यावं म्हणून हा दृष्टांत दिलेला आहे. तर सर्व माठ आहे तर माठात मातीच आहे. माठ उत्पन्न होण्याआधी ती मातीच होती. त्या मातीपासूनच माठ उत्पन्न झाला आणि उत्पन्न झाला की पुन्हा त्याला काय, उत्पन्न झाल्यावर नाव प्राप्त झालं, आपण त्याला माठ म्हणू लागलो. आणि त्याचं रूपसुद्धा कसं आहे, तोंड लहान आहे, पोट मोठं आहे, खाली भाग लहान आहे, अशा प्रकारे त्याला रूप प्राप्त झालं. मग ही नाम आणि रूप किती दिवस आहे? माठ उत्पन्न होण्याआधीही नव्हतं आणि माठ जेव्हा फुटला तेव्हाही राहिलं नाही. मग ह्याच्यावरून काय सिद्ध होतं? तर नाम आणि रूप मिथ्या आहे. पुन्हा दुसरा दृष्टांत दिला. एक सुवर्ण जाणल्याने कडी, कुंडले इत्यादी त्याचे सर्व अलंकार सुवर्णमय आहेत. सोन्यापासून कडे बनवले हातातले. त्याला आपण बनवल्यानंतर काय म्हणू लागलो त्या कड्याला? तर कडी ही नाव पडलं कडे. त्याचा आकार गोल आहे, हातात घालण्यासारखा, असं त्याला रूप प्राप्त झालं. पण ती कडे बनवायच्या आधी ते काय होतं? बनवण्याआधी काय होतं? तर सोनंच होतं. आणि जेव्हा कडे मोडले गेले तेव्हासुद्धा काय शिल्लक राहिलं? तर सोनंच शिल्लक राहिलं. मग ही नाव, जी नाव आहे कडे, ती बनवण्याआधीही नव्हतं आणि मोडल्यानंतरही राहिलं नाही. आणि त्याचं गोल रूपसुद्धा बनवण्याआधीही नव्हतं आणि मोडल्यावरही राहिलं नाही. म्हणून ही जी कडी, कुंडले इत्यादी त्याचे सर्व अलंकार सुवर्णमय असे समजून येते. ही सगळे अलंकार कशाचे? तर सोन्याचे आहेत, सुवर्णमय आहेत. ती सुवर्णकुंड इत्यादी सर्व विकाराच्या केवळ तोंडाने उच्चार करावयाचा आहे. सगळं सोनंच आहे, पण तोंडाने काय म्हणतो आपण? ही कडी आहेत, ही कुंडले आहेत, ही अंगठी आहे, ही बांगड्या आहेत, ही पाटल्या आहेत, ही कानातले आहेत. ही उच्चार फक्त त्याला विकार प्राप्त झाला म्हणून त्याला नाव आलं, नाहीतर ती नाम नव्हतं, आधीही नव्हतं, बनवण्याच्या आधी आणि मोडल्यानंतरही नाही. मग तिन्ही काळात काय होतं? ते सोनंच होतं. आधी बनवायच्या आधीसुद्धा सोनंच होतं. ते अलंकार बनवल्यावर सुद्धा सोनंच आहे, पण त्याला वेगळं नाव आलं आणि रूप एक वेगळं आलं आणि मोडल्यानंतरसुद्धा सोनंच शिल्लक राहिलं. मग नाम रूप हे कसं आहे? तर मिथ्या आहे, खोटं आहे. एका काळात आहे आणि एका काळात नाही. केवळ तोंडाने उच्चार करावयाचा आहे, वास्तविक ते खरे नाहीच. ही नावं खरे आहेत का? तर नाही. आपलेसुद्धा नावं खरे आहेत का? नावं ही जन्माच्या आधी ही नाव होतं का? जन्मल्याबरोबर सुद्धा नव्हतं. मग कधी ठेवलं? 12 दिवसाला ठेवलं, 13 दिवसाला ठेवलं. त्या नावाचा किती अभिमान आहे? सगळं नावासाठीच आहे. नाव घेऊन आपल्याला कुणी एक शब्द बोलला की नकशिकांत तळ तापतं, वाईट जर बोलला तर. मग ही खरं आहे का खोटं आहे नाव? ओम नमः शिवाय नाव खरं आहे का खोटं आहे? आपलंच नाव. नाव खोटे. कसं खोटं आहे? कारण त्या अगोदर नव्हतं. आपण जन्मानंतर नंतर 12-13 दिवशी आलं तिला आणि आपण गेल्यानंतर ते नाव राहणार नाही. मग नाव खोटं आहे
तर आता तुम्हाला तुमचं नाव घेऊन कुणी शिव्या दिल्या तर गप बसता का? खोटं लक्षात येतं का? नाही हं? नाही येत, नाही येत. येत. नावाचा खोट आहे, मिथ्या आहे. मग ही लक्षात तरी घेण्यास पण हं. किती नावाचा अभिमान धरला आपण. मिथ्या ही खोट ही आपल्याला ओळखून घ्यायचं, दुसरं काहीच नाही. केवळ तोंडाने उच्चारण्यासाठी ही नाव आहे. म्यूट करा. वास्तविक ते खरं नाहीच. खरं ते एक सुवर्णच आहे. अलंकार ठेवले तर अलंकारामध्ये सत्य काय आहे तर सुवर्णच खरं आहे. त्याच्यामध्ये त्याचे नाव आणि रूप ही सत्य नाही. ही एका काळात आहे आणि एका काळात नाही. ती जशाच तसं राहत नाही. इत्यादी दृष्टांत जे छंदोक्य उपनिषदात दिलेले आहेत ते अशा रीतीने दृष्टांत देऊन युक्तीच्या विचाराने नामरूपात्मक सर्व जगाच्या खोटेपणाचे निराकरण करून अद्वितीय ब्रह्माचे जे प्रतिपादन करणे. छंदोक्य उपनिषदात काय सांगितलेलं आहे असे दृष्टांत देऊन काय सांगितलं? दृष्टांत देऊन सांगितलेलं आहे. युक्तीने, वेगवेगळ्या युक्तीने आपल्याला समजून सांगण्यासाठी, अज्ञानी जीवाला ज्ञानाकडं नेण्यासाठी वेगवेगळे दृष्टांत देऊन पावला पावलाने आपल्याला पुढे नेण्यासाठी हे संतांनी छंदोक्य उपनिषदामध्ये दिलेले हे दृष्टांत आहेत. अशा रीतीने दृष्टांत देऊन अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या युक्त्या करून, युक्तीने पुन्हा विचार करून नामरूपात्मक सर्व जगाच्या खोटेपणाचे निराकरण करून म्हणजे निवाडा केला. कशाचा निवाडा केला? नामरूप खोटं आहे आणि खरं काय आहे? जगत किती अंशाचं आहे आणि ह्या किती अंशाचं आहे जगत? ओम नमः शिवाय. जगत किती अंशानं भरलेलं आहे? हँडरेस करा. हां, कोणते 5 अंश? कोणते 5 अंश ती? तेवढं लक्षात नाही तेवढं. ओम नमः शिवाय. बोला मंगेताई, कोणते 5 अंश आहेत ते? ओम नमः शिवाय. जगत 5 अंशाने भरलेले आहे. अस्थि, नंबर 1 अस्थि, नंबर 2 भाती, नंबर 3 प्रिय, नंबर 4 नाम, नंबर 5 रूप. या 5 अंशाने भरलेले आहे. सगळं जगत 5 अंशाने भरलेलं तर आहे, पण ह्याच्यामध्ये खरं काय आणि खोटं काय, सत्य मिथ्याचा निवाडा. सत्य काय आणि असत्य काय ह्या ओम नमः शिवाय. आवाज खूप तुटायला लागला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आवाज आला नाही ताई. ह्याच्यामध्ये सत्य काय आणि मिथ्य काय, अडकलं. ह्या 5 अंशामध्ये सत्य काय आणि मिथ्य काय, खरं आणि खोटं. येईना का आवाज? ओम नमः शिवाय. हां, आता आला. अस्थि, भाती, प्रिय हे सत्य आहे आणि नाम रूप मिथ्या आहे. मग आस्ती बाती प्रिय कोणाचं आहे? आस्ती हे ब्रह्मच आहे. आणि नामरूप कोणाचं आहे? जीवाचं, आत्म्याचं. नामरूप कोणाचं आहे? अज्ञानी जीवाचं. आस्ती बाती प्रिय ही ब्रह्माचे अंश आहेत. नामरूप हे कोणाचे? तर मायेचा अंश आहे. नामरूप मायाचा अंश आहे. माया म्हणजे खोटं. नामरूप हे खोटं आहे. आस्ती बाती प्रिय ही ब्रह्माचा अंश आहे. आणि दोन्ही मिळूनच जगत उत्पत्ती होते. म्यूट करा नंदा काकी. ओम नमः शिवाय. अखंड म्यूट सुरू आहे तुमचं. ओम नमः शिवाय. म्यूट करा. नामरूप, अस्तिभाती प्रिय नामरूप ह्या 5 अंशानं जगत भरलेले. म्हणून जगत निर्मितीसाठी ब्रह्म आणि माया दोघंही लागतात. दोन्ही असल्याशिवाय जगत निर्मिती होत नाही, उत्पन्न होत नाही. पती पत्नी असल्याशिवाय
मुलाचा जन्म होत नाही, तसं जगतसुद्धा उत्पन्न करण्यासाठी ब्रह्म आणि माया दोघंही लागतात. दोघाशिवाय जगताची उत्पत्ती होत नाही. परंतु ब्रह्माचे अंश सत्य आहेत आणि मायेचे अंश मिथ्या आहेत. ब्रह्माचे अंश कोणते आणि मायेचे अंश कोणते? तर अस्ति भाती प्रिय ही ब्रह्माचे अंश आहेत आणि नामरूप हे मायेचं आहे. आणि नामरूप बदलत राहतं. नामरूप एका काळात आहे आणि एका काळात नाही. हे मायेचं आहे आणि हे खोटं आहे. आणि या खोट्याचा आणि खऱ्याचा निवाडा करण्यासाठी, जगाच्या खोटेपणाचे निराकरण करून जग कसं खोटे ह्याचा निवाडा, ब्रह्म कसं सत्य आहे, जग कसं खोटं आहे ह्याचा निवाडा करण्यासाठी, म्हणजे जगाच्या खोटेपणाचे निराकरण करून अद्वितीय ब्रह्माचे जे प्रतिपादन करणे त्याला उपपत्ती म्हणतात. उपपत्ती कशाला म्हणतात हे सांगितलेलं आहे. अशा रीतीने उपक्रम उपसंहारादी 6 लक्षणाच्या योगाने सर्व वेदांत वाक्याचे तात्पर्य काय? तात्पर्य सर्वच वेदांत वाक्याचं तात्पर्य काय आहे? तर अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी ही 6 लक्षणाच्या योगाने सर्व वेदांत वाक्याचे तात्पर्य अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी आहे असे समजल्यानंतर, म्हणजेच श्रवण म्हणतात ते केल्यानंतर मग मनुष्याने मनन करावे. आधी हे समजून घ्यावं उपपत्ती काय ते. ही 6ही लिंगे समजून घ्यावे आणि त्याच्यानंतर काय करावं तर त्याच्यावर मनन करावं, विचार करावा, मनातली मनात मनन करावं आणि मनन करून दृढ निश्चय करायचा आहे. तर उपपत्ती कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. कोणाच्या लक्षात आलं हँड रेस करा आणि सांगा. उपपत्ती स्वरूप कशाला म्हणावं? उपपत्ती म्हणजे काय? ओम नमः शिवाय. आत्ताच ऐकलं, सगळं ऐकलेलंच सांगायचं. आत्ताच्या आता विसरून गेलं सगळं. बोला नंदा काकी, कशाला म्हणावं उपपत्ती? उपपत्ती म्हणजे निवाडा, खऱ्या खोट्याचा निवाडा करणं. ब्रह्म काय आणि माया काय, ह्याच्यामध्ये खरं काय आणि खोटं काय ह्याचा निवाडा करणे म्हणजेच उपपत्ती म्हणतात. उपक्रम उपसंहार आदी 6 लक्षणाचे हे शेवटचं लक्षण उपपत्ती सांगितलेलं आहे. ब्रह्म आणि माया ह्याच्यामध्ये 3 अंश सत्य आहेत, 2 अंश मिथ्या आहेत. आणि ब्रह्म म्हणजेच आत्मा आणि आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे. ह्याचा निवाडा ही करून निवाडा करायचा आहे. खरं काय आणि खोटं काय अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी अखंड मी ब्रह्म आहे असा आपल्याला दृढ निश्चय करायचा आहे. मग आत्मा कळाला की ब्रह्म कळणं अवघड नाही. म्हणून शीतावरून भाताची परीक्षा जसं म्हणतात तसं. ओम नमः शिवाय. हां, प्रतिपादन म्हणजे निवड आहे. प्रतिपादित आणि प्रतिपादन जरा सांगा ना. प्रतिपादन कर म्हणजे सांगणे आणि प्रतिपादित प्रतिपादित म्हणजे विषय. आता प्रतिपादन कोण करायले तुम्हाला? ओम नमः शिवाय. ग्रंथातून प्रतिपादन कोणीतरी सांगतं तुम्हाला ग्रंथातलं ज्ञान. मग प्रतिपादन करणं म्हणजे सांगणं. मग कोणता विषय सांगायले? कोणता विषय? विषय कोणता आहे? आत्मस्वरूपाचा. हां, जीव ब्रह्म ऐक्य. हां, जीव ब्रह्म ऐक्य. मग प्रतिपादन करणे म्हणजे सांगणे आणि प्रतिपादित म्हणजे विषय. आलं का लक्षात? जीव ब्रह्म ऐक्य ह्या विषय आपला आहे आणि ह्या विषयावर प्रतिपादन सुरू आहे. आलं का लक्षात? नाही.
हो आला. हो हो हो. कोणता विषय प्रतिपादन करायलो त्या विषय झाला. तर अद्वितीय ब्रह्माचं फक्त निश्चय करायचं आहे आपल्याला, काही नाही दुसरं. मी ब्रह्म आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं मनन करून, वेगवेगळं दृष्टांत देऊन, वेगवेगळ्या ज्या पद्धतीनं आपल्याला समजल त्या पद्धतीनं ही जगाचं मिथ्यत्व, जग असत्य आहे आणि ब्रह्म सत्य आहे, ह्याचाच निवाडा करायचा आहे. हेच वेगळं वेगळं करायचं आहे. जेवढं दिसतंय तेवढं सगळं जग प्रतिबिंबच आहे. आपलं मुखाचं प्रतिबिंब आरशामध्ये दिसतं, जशाच तसं दिसतं का नाही प्रतिबिंब. पण आरशातलं प्रतिबिंब सत्य असतं का? ओम नमः शिवाय. सत्य का आरशातलं प्रतिबिंब? नाही नाही मिथ्या आहे. मिथ्य आहे. मग आपण आरशासमोर आहे तोपर्यंत आपल्याला प्रतिबिंब दिसतं, आणि आरशाच्या बाजूला गेल्यावर ते प्रतिबिंब कुठं जातं? ओम नमः शिवाय. कुठं जातं ते? हां, लोक फक्त ते प्रतिबिंब बिंबामध्ये समावलं जातं, प्रतिबिंब राहतच नाही. तसं जगत जी आहे ती ब्रह्माचं प्रतिबिंब आहे. जगत सत्य नाही, प्रतिबिंब ती ब्रह्माचं, आणि ती ब्रह्मामध्येच समावलं जातं. ते खरं नाही. जसं आपण आरशासमोर उभारलो तरच प्रतिबिंब दिसतं बघा. आरसा बाजूला सारला की दिसतं का? तर दिसत नाही. तसंच आहे, उपाधी आहे तोपर्यंत जगत दिसतं. उपाधी बाजूला सारली की जगत दिसत नाही. प्रतिबिंब दिसण्यासाठी आरसा ही उपाधी आहे, अंतकरण ही उपाधी आहे आपलंसुद्धा. जीव कसा तयार झाला तर ब्रह्मचैतन्याचं जे प्रतिबिंब आहे आत्मचैतन्याचं ते अंतकरणात पडलं आणि त्याच्यापासून जीव उत्पन्न, जीव झाला. मग अंतकरण बाजूला सारलं, आरसा बाजूला सारला की प्रतिबिंब कुठं गेलं? बिंबामध्ये समावलं गेलं. तसंच अंतकरण ही उपाधी बाजूला सारली की जीव आत्म्यामध्ये समावला गेला, त्याचा बाध झाला. बाध झाला म्हणजे नाश झाला नाही. नाश होणं आणि बाध होणं वेगळं वेगळं आहे. बाध झालं म्हणजे ती आहे पण चलत नाही. आता नोटा, पहिल्या नोटा ती बाध झाल्या, त्याचं बंडल जशाला तसंच आहे. ती बाध झालं म्हणजे ती जाळून टाकला असं होत नाही, नाश झाला असं होत नाही, फक्त बाध झालं ते. मग आता ती पहिल्या 2000च्या नोटा, जी पहिल्या बुडालेल्या नोटा मोदीनं बंद केल्या, त्या नोटा जर आपल्याला कोणी द्यायलं तर आपण घेतो का हो? नाही, ती चलत नाही म्हणतो. म्हणजे ती नोटा आहेत पण ती त्याचा उपयोग नाही. तसंच आहे, बाध होणं आणि नाश होणं फरक आहे. प्रतिबिंबाला बाद म्हणायचं का नाश म्हणायचं? प्रतिबिंबाचा नाश होतो का? नाश झाल्यावर त्याला जाळावं लागतं. शरीराचा नाश झाल्यावर ती प्रतिबिंब खरं नाहीच. ती सर्प दिसल्याला, दोरीवर सर्प दिसल्याला खरं आहे का? त्याला काय केलं? मारलं का? म्हणजे काय केलं त्याला? बिडात गेला का? पळून गेला का? मारलं का? काहीच झालं नाही ना, ते रज्जुरूप झालं. तसंच आहे बिंबाला काय आपण त्याला काय बाजूला सरकवलं का? उचलून कुठं नेऊन टाकलं का? काय केलं? काहीच केलं नाही. ते बिंबामध्ये समावलं गेलं. तसंच आहे, ब्रह्माचं प्रतिबिंब जगत आहे आणि ही खोटं आहे. जसं आरशातलं प्रतिबिंब खोटं आहे तसं जगतसुद्धा खोटंच आहे. सगळं जगत ही जगत खोटं हीच सांगू लागलेली आहेत. प्रतिबिंबासारखंच आहे जगत. मग सत्य काय आहे? तर सत्य फक्त ब्रह्म आहे. आणि उपाधी निघाली, आपण जीवसुद्धा वेगळा का झाला? अंतकरण उपाधी लागली म्हणून झाला. अंतकरणाची उपाधी बाजूला काढून टाकली की तो आत्माच आहे, तो ब्रह्मच आहे. पण उपाधीला पकडलं, आणि जोपर्यंत उपाधीला पकडलं तोपर्यंत जीव बाजूलाच आहे. उपाधी सोडली की पुन्हा तो ब्रह्मच झाला. उपाधी कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. उपाधीचं आपण बघितलं. ओम नमः शिवाय सांगू का ताई? सांगा. ओम नमः. सांगू? हो सांगा. ओम नमः शिवाय उपाधी लक्षण आहे, स्वरूपामध्ये प्रवेश न होता त्याच्यापासून बाहेर राहून आणि अवेगळं सिद्ध करतो
दाखवते त्याला उपाधी म्हणतात. हां बरोबर. स्वरूपात प्रवेश न होता बाहेर राहून आणण्याहून वेगळं सिद्ध करून दाखवते, त्याला काय म्हणावं? उपाधी म्हणावं. आपण जावयाचा दृष्टांत बघितलेला आहे. सभेमध्ये सासरा बसला आणि जावाई बाहेर आहे सभेच्या, आणि बाहेरून मामा म्हणून हाक मारल्याबरोबर 100-200 माणसं आहेत तिथं, परंतु तो सासराच उठून उभा राहिला, कारण मामा ही उपाधी लागली त्याला, आणि ते उपाधीमुळं तो वेगळा झाला. तसंच आहे, अंतःकरणाची उपाधी लागली म्हणून जीव वेगळा झाला. नाही तर जीव पहिला तो जो सभेमध्ये बसलेला जो आहे तो माणूसच आहे. जसे बाकीचे सगळे माणसं आहेत ना बसलेले 100-200 त्या सभेमध्ये, तसा तो सुद्धा एक माणूसच आहे, सभेमध्ये बसलेला एक व्यक्तीच आहे. परंतु बाहेरून मामा म्हणून हाक मारल्याबरोबर तो एकटाच वेगळा झाला. कोण उठून उभारलं? एकटाच उठून उभारला. तो वेगळा झाला, उपाधीमुळं वेगळा झाला. नाहीतर आधी काय होता? तर तो सभेतला तो माणूसच होता. तसा आत्मासुद्धा ब्रह्मच आहे, परंतु अंतःकरणाची उपाधी लागली म्हणून काय झाला? तर जीव झाला. येले का लक्षात मंगेताई? काय ये? ओम नमः शिवाय. कळायले का? आपण बघून आलेलो आहात तो विषय, पण अजून दुसऱ्या आवृत्तीला कळलं. आता आणण्याहून वेगळं सिद्ध करून दाखवते. आचार्य एक, आणि जेव्हा तो व्यक्तीच एक माणूसच आहे ना, पण जेव्हा त्यानं स्वयंपाकाचं काम सुरू केलं तेव्हा त्याला काय म्हणून आवाज येत नाही तुमचा. आज कसं होईल की तसा? ओम नमः शिवाय. आवाज आवाज अडकत होता, आवाज अडकत होता तुमचा. ओम नमः शिवाय. बरोबर. ओम नमः शिवाय. यायला का आवाज? तुम्ही जास्त कशाने होईल की? तर उपाधीमुळं आपण वेगळे झालेलो आहो. तर उपाधीचा फक्त नाश करायचा आहे. अहंता ममता नाश करणं म्हणजे सुद्धा त्याला मारून टाकणं असं नाही, फक्त त्याच्यापासून बाद व्हायचं आहे आपल्याला. ते खरं नाही असं समजायचं आहे. नाश करायचा नाही तर बाद करायचा आहे. बाद आणि नाश याच्यामध्ये फरक आहे. निराकरण खोटेपणाचंच फक्त जग मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे. आणि जग मिथ्य ब्रह्म सत्य असून ब्रह्म म्हणजेच आत्मा आहे आणि आत्मा मी आहे, ही समजून घ्यायचं आहे. तत्वमसी ते तूच आहेस हेच समजून घ्यायचं आहे आपल्याला. मग जगताला आपण सत्य मानतो. ह्या जगताचं मिथ्यत्व फक्त आपल्याला समजून सांगू लागलेले आहेत आणि त्याचं निराकरण करूच लागलेले आहेत. जगताचं आणि ब्रह्माचं किंवा माझं निवाडा वेगळं वेगळं. निराकरण करणे म्हणजे निवाडा करणे, खडे बाजूला काढणे आणि गहू बाजूला काढणे. मिसळलेलं असलं दोन्ही तर तसंच ही निराकरण करायचे. आपल्या प्रपंचामध्ये ही मिसळलेलं आहे सगळं, मिसळी झालेली. कधी आपल्याला जगत खरं वाटतं ऐकणाराला, ऐकत नाही त्यांना तर जगतच खरं वाटतं. पण जे अद्वितीय ब्रह्मज्ञानामध्ये ज्यांचा प्रवेश झाला त्यांना कधी जगत खरं वाटतं तर कधी ब्रह्म खरं वाटतं. किती जरी पुढे वाटतं का नाही आपल्याला जगत खोटं आहे असं वाटतं का आपल्याला कळाले पण वाटतंय का तसं? त्याच्यावर आरूढ आपण झालेलो नाही अजून. पूर्ण जगत सगळं दिसतंय ते सगळंच खोटं आहे असं वाटत नाही. आणि असं म्हणून दाखवायचं नाही लोकाला, फक्त आपल्या मनाला तसा निश्चय करायचा आहे. म्हणून दाखविलं तरी येडं म्हणते लोक, ज्यांना कळत नाही ती. तर सगळं दिसायलेलं धडधड जगत आहे आणि ती खोटं कसं म्हणावं? मग ह्याचंच निराकरण म्हणजे निवाडा करून अद्वितीय ब्रह्माचे जे प्रतिपादन करणे त्याला उपपत्ती म्हणतात. कशाला म्हणतात उपपत्ती? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सांगू का मी? हो, जसं कळालं तसं सांगायचं, वाचून दाखवायचं ना एवढं मोठं. एका शब्दात सांगायचं, एका वाक्यात. बोला. मी ब्रह्म आहे हे वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगेन किंवा दृष्टीने घेऊन सांगेन.
दृष्टांत युक्तीच्या विचाराने नाम रूप अचूक सर्व जगाचा खोटेपणा निराकरण करून अद्वितीय ब्रह्माचे प्रतिपादन करणे त्याला उपपत्ती असे म्हणावे. उपपत्ती स्वरूप असे म्हणावे. सत्य काय? सत्य फक्त ब्रह्म आहे आणि बाई सर्व मिथ्या आहे. मिथ्य काय आहे? बाकी सर्व मिथ्या आहे. हे आपला देह मिथ्या आहे. हां, ओम नमः शिवाय. बरोबर आलं, थोडं थोडं राहिलं, बरोबर आलं. सगळं जगत मिथ्य आहे आणि ब्रह्म सत्य आहे. जो दिसतो तो प्रपंच डोळ्याला सगळाच खोटा आहे आणि दिसत नाही ते ईश्वर सत्य आहे. हारामधला दोरा दिसतो का हो? मग दिसत नाही म्हणून तो नाही का? दिसतं ते मिथ्य आहे आणि न दिसणारं सत्य आहे. न दिसणारं जगत हे सत्य आहे. न दिसणारं ब्रह्म हे सत्य आहे आणि दिसणारं जगत हे खोटं आहे. असा निराकरण निवाडा करून अद्वितीय ब्रह्माचं प्रतिपादन करणे त्याला उपपत्ती असं म्हणावं. अशा रीतीने उपक्रम उपसंहारादी 6 लक्षणाच्या योगाने सर्व वेदांत वाक्याचे तात्पर्य अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी आहे. वेदांत वाक्य सांगण्याचं तात्पर्यच काय? कशासाठी? काहीतरी तात्पर्य असतं. कोणतीही कृती करताना काहीतरी साध्य करायचं असतं म्हणूनच कृती करतो. मग वेदांत वाक्याचं तात्पर्य काय? तर अद्वितीय ब्रह्म समजून सांगणं, एवढंच तात्पर्य आहे. अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी आहे असे समजल्यानंतर म्हणजे श्रवण ही कशानं समजतं? तर श्रवण केल्यानं. सारखं श्रवण करायला पाहिजे, अखंड श्रवण करायला पाहिजे. केल्याने मग मनुष्यानं मनन करावं. श्रवण केल्यानं मनन करावं. श्रवण केलं आणि सोडून दिलं तर तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. गाय जशी भर गवत खाते आणि निवांत बसून रवंत करते, तसं ऐकायचं आणि ऐकलेलं आपलं निवांत काम करताना सुद्धा बुद्धीला मनाला काहीच काम, हाताला काम असतं. बुद्धीनं मनानं मनन करीत राहायचं, त्याचा विचार करायचा, काय खरं आहे काय खोटं आहे आणि आपल्याला समजून सांगायचं आणि तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आता मनन करा म्हणून सांगितलं तर पुन्हा मननाचे स्वरूप. मनन करणं म्हणजे काय करणं? काय सांगितलं आता हे समजून घ्या. श्रवण म्हणजे श्रवण म्हणतात ते ऐकल्यावर मग मनुष्याने मनन करावे. तर पुढे लगेच शिष्यानं प्रश्न विचारला. शिष्य खूप हुशार आहे, आपल्या मनातले सगळे प्रश्न विचारतो तो. मनन म्हणजे काय? शिष्याचा प्रश्न आहे, मनन म्हणजे काय? गुरु म्हणतात श्रवण केलेले म्हणजे ऐकलेलं अद्वितीय ब्रह्म त्या संबंधाने होणाऱ्या संभवना रूप म्हणजेच संशय रूप दोषाची निवृत्ती. श्रवण जी केलेलं आहे ती काय श्रवण केलं आपण? तर अद्वितीय ब्रह्म आहे ह्या संबंधानं आपण श्रुतीने जे सांगितलं ते श्रवण केलं. पण श्रवण केल्यावर असंभावना रूप म्हणजे खरं आहे का खोटं आहे? संशय. श्रवण तर केलं परंतु असंभावना राहिल्या मनामध्ये. सत्य असेल का? आता जगत खोटं आहे आणि ब्रह्म सत्य आहे. तर जगत तर दिसायले मी दिसायलेलं कसं खोटं आहे असं म्हणजे असंभावना. संशय ही कसं खोटं असेल? समोर दिसतं ते आणि नाही दिसतं ते खरं, हे अंधश्रद्धा आहे का? अशा प्रकारे जी आपल्याला कोण वेगळे संशय येतात, दोषाची निवृत्ती व्हावी. असंभावना रूप संशय रूप दोषाची निवृत्ती व्हावी. यदार्थ वेदांतानुसार युक्तीच्या द्वारे निरंतर त्याचे चिंतन निधिध्यासन करणे, असंभावनाची निवृत्ती करून घेणे. आपल्या मनामध्ये विचार येऊ लागले तर साधू संतांना विचारावं. तसेच ठेवूच नाही ते. संशय आला की विचारावे ती आणि त्याचं निराकरण करून घ्यावं. आपल्या मार्गातले ती काटे आहेत बघा. आपण मार्गानं चालू लागलो, संशय जर आला तर ती काटाच आहे,
ती चलू देत नाही पुढे, ती संशय तसाच राहतो मनामध्ये. म्हणून ते संशयाचा आपलं विचार करून किंवा विचारून वेदांतानुसार युक्तीने परयुक्तीने आपल्या मनाला विचार करायचा. युक्तीच्याद्वारे निरंतर त्याची चिंतन निधिध्यासन करावे, निरंतर त्या चिंतनात राहावं. ज्ञानी माणूस निरंतर जे ब्रह्मज्ञानी असतात ना, स्वतःमध्येच रंगून गेलेले असतात, निरंतर ते त्या चिंतनात असतात. त्यामुळं जसा वेडा माणूस असतो आपल्यामध्ये, एक कथा आहे बघा. एक वेळेस शबरी माता जी होती, ती शबरी माता तिच्या गुरुनी सांगितलेलं होतं की तुला राम भेटतील. मग गुरुवर एवढा विश्वास होता, मग रोजच्या दिवसाला ती काय करायची, पंपा सरोवरापासून झोपडीपर्यंत फुले हातरायची. माझे राम येणार आहेत म्हणून रोज तेवढा रस्ता फुलं गोळा करायचे आणि रोज फुले हातरायचे, आज माझे राम येतील म्हणून. त्यावेळेस साधू संत तिथून काही जाऊ लागलेले होते. साधू संत म्हणू लागले, ही भिली येडी झाली म्हणले, रोज फुलं हातरती म्हणले इथून तिथून. तेव्हा त्याच्यातल्याच साधूंनी एका सांगितलं की संत भक्त आणि वेडा ह्याच्यामध्ये जरा समानताच असते. कसं तर संतसुद्धा स्वतःच रमून गेलेले असतात आणि येडासुद्धा स्वतःच रमून गेलेला असतो, थोडी थोडी समानता असते. म्हणून जे संत असतात ते ही संसारी लोकाला वेड्यासारखे दिसतात, ते निरंतर स्वतःमध्ये रमून गेलेले असतात, ते आनंदी असतात. त्यांचं म्हणजे कोणताच परिणाम त्यांच्यावर होत नाही. दुःख झालं तरी परिणाम होत नाही, सुख झालं तरी परिणाम होत नाही. ते आनंदाच्या ढोई आनंद तरंग, आनंदाच्या ढोहात ते बुडून गेलेले असतात. त्याच्यावर तरंग येणारे सुद्धा आनंदाचेच असतात. पाण्यावर तरंग कशाचे असतात तर पाण्याचेच असतात, दुसरे कशाचे तरंग येणार आहेत. मग जो आनंदात डुबून गेला त्याच्यावर तरंग म्हणजे त्याच्यावर दिसणारे त्याच्या चेहऱ्यावर भावसुद्धा आनंदाचे दिसतात. तो सारखा आनंदीचाच असतो, दुःखी कधीच दिसत नाही तो साधू संत. म्हणून युक्तीनेच्याद्वारे निरंतर त्याचे निरंतर निधिध्यासन करावे. अखंड मनामध्ये तोच विचार असावा, जगताला मनातून हाकलून द्यावं. कोणाचं कुठं काय चाललंय, कोण कुठं काय करायले, जगाला मधी भरून काहीच उपयोग नाही. संसारात राहायचंय, परंतु ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलायचे का काही मुद्रिकात आहे तर म्यूट करा. मग संसारात राहायचंय, मग कसं राहायचंय संसारात? नाव पाण्यात आहे बघा, पाण्यामध्येच नाव आहे, अखंड पाण्यात आहे ती, पाण्याच्या बाहेर नाही. नाव कुठं असते? जमिनीवर असते का? कधीच जमिनीवर नसते, ती पाण्यातच आहे. परंतु पाणी त्याच्यामध्ये नसतं, नावेमध्ये. तसं आपण अखंड संसारात आपल्याला राहावाच लागणार आहे. आपल्या कर्मामुळं आपल्याला करायचा संसार ते आलेलंच आहे कर्म, आणि कर्म करावाच लागणार आहे. कर्म करायचं नाही म्हणलं तरी आपल्याला पळून जाता येत नाही. कर्म करावंच लागतं. आपल्याला काम करू वाटत नाही, पण काम करावंच लागतं का नाही? एखाद्या दिवशी पाठ आहे आणि पाठाचा टाईम झाला, तळमळ होईलीमधून किती पण पाठच ऐकायचं आहे, पण काहीतरी अडथळा आला तर ते आपला अडथळा ते आपल्याला ती काम करायचं आलं ते करावंच लागतं. कर्म चुकत नाही. म्हणून जसं नाव पाण्यात आहे पण नावेत पाणी नाही, तसं आपण संसारात राहायचं आहे, संसारमध्ये भरायचा नाही. एवढंच करायचं आहे, काहीच करायचं नाही. मग निधिध्यासनाचे स्वरूप शिष्य म्हणतं. निधिध्यासन म्हणजे काय? काय सांगितलं? वेदांतानुसार युक्तीच्याद्वारे निरंतर जे त्याचे चिंतन म्हणजे निधिध्यासन करावे. आता निधिध्यासन करावे म्हणलं की पुन्हा प्रश्न विचारला शिष्यानं, निधिध्यासन म्हणजे काय? निधिध्यासन कसं करावं? तुम्ही निधिध्यासन करा म्हणून सांगितलं, पण निधिध्यासन कसं करावं तीच मला माहीत नाही, असा शिष्याचा प्रश्न आहे. तर गुरु म्हणतात आपण देह नाही. काय?
काय करायचं आहे? आपण ध्येय नाही. आपण स्थूल, कृश, ऱ्हस्व, दीर्घ नाही. स्थूल म्हणजे जाड. कोणी म्हणतं ना तो जाड आहे, त्याची तब्येत चांगली आहे, चांगलाच जाड आहे. कुणी म्हणतो रोड आहे, ती खूपच. कुणी म्हणतो ऱ्हस्व आहे म्हणजे बुटका आहे. कुणी म्हणतो तो खूपच उंच आहे. तर ही जी आहे ते मी नाही. आपण ध्येयच नाही. मग ध्येय कसं आहे? स्थूल म्हणजे जाड, कृश म्हणजे रोड, ऱ्हस्व म्हणजे खुजा बुटका, दीर्घ म्हणजे उंच नाही. आपण हे नाही, देहच नाही. मग मी उंच नाही, मी खुजा नाही, मी बुटका नाही, मी काळा नाही, मी गोरा नाही. मी कसा आहे? कसा आहे मी? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोला. कसा आहे मी? स्वतः आपण कशी आहात? हां. सच्चिदानंद रूप आपण आहो. मग ऱ्हस्व, दीर्घ, स्थूल, कृश असं आपण नाही. ही निधिध्यासनाचं सांगू लागलेले आहेत. निधिध्यासन कसं करावं? अखंड रात्रंदिवस ह्याचा ध्यास घ्यायचा आहे. आपण स्थूल नाही, सूक्ष्म नाही. ही बाणायला पाहिजे बरं का. आपण ऐकतो पण बाणणं तेवढं सोपं नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? बोल बोलता वाटे सोपे, करणी करता टीर कापे. करणी करायला सोपं नाही, बोल बोलायला सोपे. करणी करायला सोपं नाही, बोल बोलता वाटे सोपे, करणी करता टीर कापे. असं तुकाराम महाराज स्पष्ट शब्दात सांगत आहेत. जी आहे ती बोलणं किती सोपं आहे. आपण साक्षी दृष्टा होऊ शकतो का? आणि होऊ शकतो, अशक्य नाही पण सोपं सुद्धा नाही. दुसऱ्या दोघाचे भांडणं लागले तर आपण साक्षीदृष्टा होऊ शकतो. दोघाचे भांडणं लागले दुसऱ्याचे तर, पण दोघांमधला आपण बघू लागलेलो आहो. दोघांमधले भांडणं लागले म्हणून, आणि त्याच्यातला एक म्हणू लागला काय बघतो रे म्हणून, त्याला शिव्या देऊ लागला काय बघतो म्हणून, काय बघायला आमच्याकडं म्हणून. तर आपण दृष्टासाक्षी होऊ शकतो का? ओम नमः शिवाय. आपल्यालाच तो बोलू लागलेला आहे, शिव्या देऊ लागला आपल्यालाच काय बघतो म्हणून. मग आपण गप्प बसतो का? ओम नमः शिवाय. ज्योतिताई गप्प बसतो नाही. आपण ओम नमः शिवाय आपण गप्प बसाय त्याला लगेच उत्तर देतो, प्रत्युत्तर. मग दृष्टासाक्षी झालो का आपण तिथं? नाही. दृष्टासाक्षी होणं तीच सांगतात संत. बोल बोलता सोपं वाटतंय पण करणी करता तेवढं सोपं नाही. म्हणून करणी करायची आपल्याला निधिध्यासन करून. आपण वर्णाश्रमी इत्यादी बी नाही. वर्णाश्रमी वर्ण किती तो? ओम नमः शिवाय. किती तो वर्ण? 4 आहेत ताई, 4. कोणते? ओम नमः शिवाय. हां ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण आहेत. बरोबर. किती वर्ण आहेत? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण आहेत. इथं काय सांगितलं? आपण वर्ण आणि आश्रमी सुद्धा नाहीत. आश्रम किती आहेत मंगेताई? ओम नमः शिवाय. आश्रम किती आहेत मंगेताई बोला. ओम नमः शिवाय. हां ओम नमः शिवाय. वानप्रस्थाश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम, ब्रह्मचर्य आश्रम, 4 आश्रम आहेत. असा क्रम आहे का आश्रमाचा? पहिल्यांदा वानप्रस्थ आश्रमात असतो का आपण? आश्रम बरोबर आले, नावं बरोबर आले, पण क्रम क्रम सुटला. ओम नमः शिवाय. कसा क्रम आहे? प्रथम आपण कोणत्या आश्रमात असतो? कोणीही मनुष्य. सुनंदाताई पाटील बोला. म्यूट करा मंगेताई तुम्ही. ओम नमः शिवाय. ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम, संन्यासाश्रम. किती वर्षाची गणना सांगितली? 25 वर्ष. 25 वर्षाची, पुन्हा 50 वर्षाचं, पुन्हा 75 आणि 100 अशी गणना. ओम नमः शिवाय. बरोबर. ब्रह्मचारी आश्रम, त्याच्यानंतर गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. जीवनामध्ये हे 4 आश्रम आहेत.
मग मी कसा आहे वर्ण नाही आणि आश्रमी नाही इत्यादी मी नाही. मी देह नाही, मी कृश रश्व दीर्घ नाही, मी वर्णाश्रमी नाही इत्यादी अशा मांडण्याने म्हणजे मागे एका प्रसंगी स्पष्ट सांगितल्याप्रमाणे विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार करून आपण प्रत्येगात्मा साक्षी सचित आनंदरूप शुद्ध बुद्ध मुक्त अजन्म अजर अमर अक्रिय असंग अद्वितीय ब्रह्मरूप आहो. काय करायचं निधिध्यासन स्पष्ट सांगितलं, प्रत्येक शब्द सांगितला काय करायचे ती. निधिध्यासन करत असताना मागं सांगितल्याप्रमाणे विजातीय प्रत्यय कशाला म्हणावं? हँड रेस करा. विजातीय प्रत्यय म्हणजे काय? ओम नमः शिवाय. विजातीय प्रत्यय मुद्रिकाताई काय विजातीय प्रत्यय म्हणजे काय? ज्योतिताई बोला, विजातीय प्रत्यय म्हणजे काय? ओम नमः शिवाय. विजातीय प्रत्यय म्हणजे व्यक्ती भिन्न आणि जाती पण भिन्न, त्याला विजातीय म्हणावं. विजातीय प्रत्यय म्हणावं. व्यक्ती भिन्न जाती भिन्न त्याला विजातीय असं म्हणावं. सुनंदाताई पाटील याचा दृष्टांत काय? विजातीय प्रत्ययाला दृष्टांत कोणता? ओम नमः शिवाय. काय दृष्टांत दिला ग्रंथामध्ये विजातीय प्रत्ययासाठी? सुनंदाताई पाटील हँड रेस केला होता, सांगा. ओम नमः शिवाय. दोन व्यक्ती आहेत, दोन जाती. ब्राह्मण जातीचा एक संघ व्यक्ती पण दोन, जाती पण दोन. याला काय म्हणावं? विजातीय प्रत्यय. सजातीय प्रत्यय म्हणजे काय? सजातीय प्रत्यय म्हणजे व्यक्ती एक जाती पण. बरोबर. सजातीय विजातीय सुद्धा आपण नाही. विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार करायचा आहे, ही मी नाही. आणि सजातीय प्रत्ययामध्ये अखंड राहायचे. ह्यालाच निधिध्यासन म्हटलेलं आहे. सजातीय प्रत्ययामध्ये अखंड राहणं. विजातीय प्रत्यय लक्षात आला की त्याचा तिरस्कार करायचा, घृणा करायची. ती तिरस्कार करणं म्हणजे वाईट आहे म्हणून सोडून देणं. अशा प्रकारे निधिध्यासनचं स्वरूप सांगितलेलं आहे. आपला वेळ झालेला आहे. राहिलेला विषय आपण उद्याच्या भागात बघू. झालेली सेवा सद्गुरू माऊलीच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मोक्ष साधकांच्या चरणी समर्पित. जे या मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरूंचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. सर्वांच्या चरणी वंदन, गुरुमाऊलीच्या चरणी वंदन. ओम नमः शिवाय.